नमस्कार. पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे गुलाबजाम. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. एक कप मिल्क पावडर, अर्धा कप मैदा, 1 टेबलस्पून रवा, 2 टेबलस्पून दही, अर्धा ग्लास दूध. दुधाचे प्रमाण गरजेनुसार कमी जास्त होऊ शकते. रेसिपीला सुरुवात करूया. बाउलमध्ये सर्वप्रथम मिल्क पावडर ॲड करत आहे. त्यानंतर मैदा, आणि रवा ॲड करत आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा ॲड करत आहे. हे सर्व पदार्थ एकत्र केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये दही टाकून घेऊया. दही टाकून सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे दूध टाकून याचा एक पिठाचा गोळा बनवून घेऊया. पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता एक सुती कपडा थोडा ओला करून हा गोळा झाकून त्याला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवूया. त्यानंतर आपण साखरेच्या पाकाची तयारी करायला घेऊया. एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर, आणि 1 वाटी पाणी टाकून घेऊया. जेवढ्या प्रमाणात साखर घ्याल त्याच प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर 2 ते 4 वेलची पूड थोडीशी बारीक करून त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि हा सिरप उकळून घ्यायचा आहे. आता आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. आता आपल्या पिठाचे बारीक गोळे तयार करून घेऊया. त्याआधी 1 टीस्पून तूप टाकून गोळा व्यवस्थित मळून घेऊया.
पिठाचे बारीक बारीक गोळे तयार करून घेऊया। अशा पद्धतीने त्याला क्रॅक पडायला नको, नाहीतर ते फ्राय करताना फुटतात। अशा पद्धतीने आता सर्व पिठाचे गोळे तयार करून घेऊया। आपले गोळे तयार झालेले आहेत। आता त्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झालेले आहे। तेल जास्त गरम नको। आता एक एक गुलाबजामचा गोळा तेलामध्ये सोडूया आणि बारीक गॅसवरती फ्राय करून घेऊया, जेणेकरून ते आतून व्यवस्थित शिजले जातील। अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम बारीक गॅसवरती गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। गुलाबजाम व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता एका बाउलमध्ये सगळे गुलाबजाम काढून घेऊया। इथे साखरेचा पाक थंड झालेला आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। पाक अगदी गरमही नसला पाहिजे आणि थंडही नसला पाहिजे। साखरेचा पाक कोमट असतानाच त्याच्यात गुलाबजामचे गोळे सोडायचे आहेत। आणि 2 ते 3 तास हे रूम टेम्परेचरला मुरत ठेवायचे आहेत। 2 तासांनंतर चेक करून बघूया। आपले गुलाबजाम छान तयार झालेले आहेत। एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। गार्निशिंगसाठी मी इथे ड्रायफ्रूट्सचे तुकडे वापरलेले आहेत।
गुलाबजाम छान तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक गुलाबजाम कट करून दाखवते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.